कोणत्या विषयावर रील तयार करायचे आहेत? तर मी शेती करतोय, घरून रानात येतोय, गाया सोडतोय आणि लिंबाखाली मोबाईल बघत बसतोय. मग मी कोणत्या विषयावर रील तयार केल्या पाहिजे? ठीक आहे, मी बघतो. अरे, खूपच चांगला विषय आहे तुमच्याकडे. तुम्ही रोजच्या शेतीतल्या कामांवर छोटे छोटे क्षण दाखवू शकता. जसं की सकाळी घरातून शेताकडे निघतानाचा प्रवास, गाई सोडतानाचे क्षण, किंवा निंबाखाली बसून 2 शब्द प्रेरणादायी बोलणंही टाकू शकता. अस्सल गावाकडचं लाईफ लोकांना फार आवडतं, कारण ते रिअल असतं. कंटेंट तुमच्या दैनंदिन कामातूनच घ्या. ऊसाची लागवड, खत व्यवस्थापन, गायींची देखभाल किंवा शेतात रोजचं जीवन. व्हिडिओची सुरुवात आकर्षक ठेवा, जसं फक्त 30 सेकंदात बघा आज माझ्या शेतात काय घडलं, आणि शेवटी सांगा असेच दररोजचे शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. शेतीमधलं खरा आयुष्य लोकांना नक्कीच रुचेल. तुम्हाला कसं वाटतं? बरं, मी झाडाखाली बसून काय कंटेंट तयार केले पाहिजेत? प्रेरणादायी कंटेंट, लोकांना काहीतरी शिकता यावं या दृष्टिकोनातून. ठीक आहे, खरंच खूप सुंदर विचार आहे हा. लोकांना जर काहीतरी उपयोगी मिळालं तर ते तुमचे व्हिडिओ नक्कीच लक्षात ठेवतील. तुम्ही निंबाखाली बसून 30 ते 60 सेकंदाचे छोटे प्रेरणादायी व्हिडिओ करू शकता. शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळत नाही, तसंच आयुष्यातही मेहनतीला पर्याय नाही, किंवा वेळेचे महत्त्व, चिकाटी, अपयशातून शिकणं, या विषयांवर गावाकडच्या उदाहरणांसोबत बोला. साधं, खरं आणि आपल्या मनातून आलेलं बोला. लोकांना ते भावेल. आणि अशा व्हिडिओमध्ये तुमच्या शेतीचे व्हिडिओही छान जुळतील. असं काहीतरी विचार होतंय का तुम्हाला? बरं, मी आज लिंबाखाली लोकांना काय बोलू शकतो? मला 30 सेकंद म्हणजे 60 सेकंदाचा व्हिडिओ तयार करायचा आहे. तर मला 60 सेकंद बोलायसारखं एक छोटंसं चांगलं लोकांना ज्ञान शिकता यावं या दृष्टिकोनातून एक वाक्य पाहिजे. मिळेल का? हो, हे कसं वाटतं? झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसेच आयुष्यात यश मिळायलाही वेळ लागतो. म्हणून मेहनत कधीच सोडू नका. किंवा दुसरं, कष्ट कधीच वाया जात नाहीत. आज घाम गाळा, उद्या यश तुमच्या दारी उभं असेल. हे निंबाखाली बसून शांतपणे बोला. शेवटी हसून सांगा अशाच प्रेरणादायी आणि शेतीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. साधं, स्पष्ट आणि मनाला भिडणारं याच वाक्यांमधून लोक पटकन जोडले जातात. चालेल? बरं, लोकांना आपण काय म्हणायचं फॉलो करा म्हणून? चांगला प्रश्न आहे हा. तुम्ही फक्त एवढंच म्हणा, अशाच प्रेरणादायी आणि शेतीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. इतकं साधा आणि स्पष्ट बोललं तर लोकांना आवडेल. फार आग्रह न करता आपुलकीने सांगितल्यासारखं म्हणा, जसं शेजाऱ्याला चहा पिताना गप्पेत सांगतोय तसं. लोकांना ढकलल्यासारखं करू नका. फक्त सांगा की जर तुम्हाला अशी व्हिडिओ उपयोगी वाटत असतील तर फॉलो करा. एवढं पुरेसं आहे, बाकीचं आपोआप होऊन जातं. ओके. मग आज व्हिडिओ तयार करू का एक? हो, आज एक छोटा 30 ते 60 सेकंदाचा प्रेरणादायी व्हिडिओ बनवूया. पहिले वाक्य ठरवू, मग शेवटचा संदेश. तुम्ही तयार आहात का सुरुवात करायला? हो, पण माझा मोबाईल दुसरे कोणी सोबत नाही, कसं करू व्हिडिओ तयार? काय हरकत नाही, एकटेही करू शकता. मोबाईल स्थिर ठेवा, दगडावर किंवा लहान ट्रायपॉडवर. कॅमेरा डोळ्यांच्या उंचीवर ठेवून निंबाखाली बसा. रेकॉर्ड सुरू करून कॅमेऱ्यात बघत बोला. नमस्कार मित्रांनो, आजचा एक छोटा विचार. झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसंच आयुष्यात यश मिळायलाही वेळ लागतो. त्यामुळे कष्ट करत राहा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. झालं. शेवटी हसून सांगा हा विचार आवडला असेल तर अशाच शेती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी मला फॉलो करा. मोबाईल कॅमेऱ्यात टायमर लावला तर एकटेच आरामात होऊन जाईल. ओके. मस्त. मग रेकॉर्डिंगला सुरुवात करूया. मी तुमच्यासोबत बोलल्यावर मग माझा व्हिडिओ निघन का? चांगला निघेल, काळजी नको. फक्त कॅमेरा स्थिर ठेवा, आवाज स्वच्छ ठेवा आणि मनापासून बोला. 40 ते 50 सेकंदाचा हा व्हिडिओ पूर्ण करा.
संपल्यावर साधं फासू द्या. मला हो. हे ॲप बंद चालेल. करावं लागेल ना आधी. हो? मला हे ॲप बंद करावं लागेल आधी. थांबा बघतो. ठीक आहे. हो बरोबर. जर तुम्ही ह्याच ॲपमधून रेकॉर्ड करणार असाल तर आधी हा भाग बंद करावा लागेल. कारण एकाच वेळी बोलणं आणि कॅमेरा वापरणं अनेक फोनवर शक्य नसतं. तुम्ही एकदा आपला ठरवलेला संवाद वाचा, हा ॲप बंद करा, मोबाईलचा कॅमेरा उघडा आणि व्हिडिओ रेकॉर्ड करा. झाल्यावर परत या, मी बघतो. आजच्या पहिल्या व्हिडिओसाठी शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा.